अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पेठ वडगाव शहराची लोकसंख्या जवळपास 40,000 आहे। या ठिकाणी पालिकेचे बळवंतराव यादव हॉस्पिटल आहे, परंतु या दवाखान्यामध्ये कोणत्याही सोयी सुविधा नाहीत। प्रसूती विभाग, शवविच्छेदन, गंभीर जखमी, हिवताप, डेंग्यू अशा आजारावर उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी डॉक्टर नाही, शिवाय विविध रोगावरची औषधे नाहीत। त्यामुळे गोरगरीब जनतेला खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो। त्यामुळे या ठिकाणी सुसज्ज रुग्णालय व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी अमरण उपोषण येथील पालिका चौकामध्ये सुरू केले आहे। सर्वसामान्य गरीब लोकांना खासगी दवाखान्याचा खर्च न परवडणारा आहे। शिवाय रेबीजची लस घेण्यासाठी नागरिकांना पारगाव, सावर्डे, भादोले येथील सरकारी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो। काही वेळेस कोल्हापूर CPR रुग्णालयामध्ये जावे लागते। या सुविधा शहर व परिसरातील गोरगरीब जनतेला मिळाव्यात यासाठी गेली 9 महिने विजय अपराध पाठपुरावा करत आहेत, परंतु प्रशासन याची दखल घेत नाही। हातकणंगले लोकसभा व विधानसभा मतदारसंघाचे आमदार, खासदार फक्त आश्वासने देतात, कृती काहीच करत नाहीत, म्हणून अपराध हे आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या सोबत अजित टोमके, प्रीतम मुंदाळे, हेमंत नरके, प्रदोष बाबर, आशुतोष लोळगे, लियाकत मोमीन, सचिन पाटील, कालिदास पवार, लक्ष्मीबाई बुरुड, महादेव नाईकवडी, चंदन सालपे, कोंडीराम पवार हे उपोषणास बसले आहेत। दरम्यान नगरसेवक प्रवीण पाटील, अभिजित गायकवाड, विशाल वडगावे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। आज आम्ही वडगाव सरकारी रुग्णालय कृती समितीच्या वतीने आज अमरण उपोषण आम्ही चालू केले। त्याचं मेन कारण म्हणजे आमच्या पेठ वडगावमध्ये सरकारी दवाखाना आहे, पण तो जिल्हा परिषदेच्या अंडर नसून तो नगरपालिकेच्या अंडर आहे आणि तर कुठल्याही सुविधा नाहीत। मूलभूत सुविधा ज्या पाहिजेत त्या सुविधा ह्या आमच्या वडगावच्या सरकारी दवाखान्यामध्ये नाहीत। ते गेले आम्ही 9 महिने झाले सतत मागणी करत आहे प्रशासनाकडे की आम्हाला इथं ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा तात्काळ तुम्ही द्या म्हणून, आणि प्रशासन या गोष्टीकडं दुर्लक्ष करायला म्हणून आज आम्ही उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे। आमची मागणी हीच आहे की तुम्ही महिलांसाठी सुविधा सगळ्या चालू करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं पोस्टमॉर्टमचं सुविधा नाही आहेत, इथं डिलिव्हरीची सिस्टीम नाही आहे, इथं रेबीचं साधं कुत्रं चावलं रेबीचं इंजेक्शनसुद्धा नाही आहे, बाकीच्या लसेस नाही आहेत। ह्या तात्काळ तुम्ही चालू करा यासाठी आम्ही आज उपोषण इथं बसलो। गेले कित्येक दिवस झालं नुसतं प्रशासन आश्वासनच द्यायला लागले की आम्ही तुम्हाला देतो, हे देतो, ते देतो, पण प्रशासन काय ते पूर्ण करणं झाल्यात, म्हणून आम्ही आज उपोषणाला बसलो। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणासनं उठणार नाही। एवढीच आमची विनंती आहे की आमच्या मागण्या सगळ्या मान्य कराव्या। धन्यवाद। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।